मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि मार्गशीर्ष महिन्यात बऱ्याच घरांमध्ये गुरुवारी लक्ष्मीची पूजा केली जाते. तर प्रत्येक गुरुवारी नैवेद्याला गोड काय करायचं हा प्रश्न पडत असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. तर आज आपण इथे एक मस्त असा गोड पदार्थ बनवतोय जो की 2 ते 3 दिवस छान टिकतो. आज आपण मस्त मुगाच्या डाळीचा दाणेदार हलवा किंवा शिरा बनवतोय. मुगाच्या डाळीचा शिरा बनवताना बऱ्याच वेळा तो चिकट होतो, पण या पद्धतीने केलेला हलवा अजिबात चिकट होत नाही आणि एकदा केला तर 2 ते 3 दिवस छान टिकतो. बनवायला म्हणाल तर एकदम सोपी रेसिपी आहे. फक्त थोडा जास्त वेळ लागतो, पण चवीला इतका छान होतो की त्याचा पहिला घास खाल्ला ना असं वाटतं की आपण केलेले कष्ट वाया गेलेले नाहीत. इतका जबरदस्त लागतो. नमस्कार, मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर वेळ न घालवता या छानशा रेसिपीला सुरुवात करूया. त्याकरता इथे मी 1 वाटी मूग डाळ घेऊन 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून त्यात भरपूर पाणी घालून मूग डाळ 3 ते 4 तास चांगली भिजवून घेतलेली आहे. मूग डाळ अगदी चांगली भिजली गेलेली आहे. मी या वाटीने मूग डाळ मोजून घेतलेली होती. आता यानंतर लागणारं साहित्यही याच वाटीने मोजून घेणार आहे. तुम्हीही घरातील एखादी वाटी सेट करा आणि त्यानेच सगळं साहित्य मोजून घ्या. मूग डाळ चांगली भिजली गेलेली आहे. आता ही मूग डाळ आपण वाटून घेऊ. त्याकरता इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे. आता यामध्ये ही भिजलेली मूग डाळ घालून घेऊ. मूग डाळ थोडी नितळून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे. खूप पाणी यामध्ये घालायचं नाही. एका बॅचमध्ये जेवढी बसेल तितकी मूग डाळ पाणी नितळून यामध्ये घालायची आहे. नंतर अगदी यामध्ये 1 ते 2 चमचे पाणी घालून याला थोडं रवाळ असं वाटून घ्यायचं आहे. इथे मी सगळी डाळ वाटून घेतलेली आहे. खूप पाणी घालून याला वाटायचं नाही, तर गरज वाटली तर एखाद दुसरा चमचा पाणी घालून याला असं रवाळ वाटून घ्यायचं आहे. डाळ चांगली भिजलेली असते त्यामुळे यामध्ये जास्त पाणी घालण्याची गरज पडत नाही. अगदी एखाद दुसरा चमचा पाणी घालून याला असं रवाळ वाटून घ्यायचं आहे. आता आपण हलवा बनवायला घेऊयात. त्याकरता गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. आता इथे मी त्याच वाटीने 1 वाटी तूप घेतलेलं आहे. आता या तुपातील आपल्याला पाव वाटी तूप या कढईमध्ये घालून घ्यायचं आहे. हलवा बनवताना शक्यतो अशी खोलगट, थोडी मोठी आणि जाड तळाची कढई घ्यायची आहे. आता यामध्ये मी पाव वाटी तूप घालून घेते. तूप आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. तूप गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे रवा घालून घ्यायचा आहे आणि याला मंद आचेवरती 3 ते 4 मिनटं तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे. इथे आपण शिरा उपीटासाठी जो रवा घेतो तोच आपल्याला नॉर्मल रवा घ्यायचा आहे. आता हा रवा का बरं घ्यायचं तर रव्याने डाळीचा चिकटपणा कमी होतो आणि हलवा छान दाणेदार होतो आणि प्लस रवा घातल्यामुळे मूग डाळीची पेस्ट कढईला अजिबात चिटकत नाही. 3 ते 4 मिनटं रवा छान भाजून घेतलेला आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतरच यामध्ये आपल्याला वाटलेली मूग डाळ घालून घ्यायची आहे. गॅस बंद करूनच यामध्ये वाटलेली मूग डाळ घालायची आहे, कारण मुगाची डाळ चिकट असते. आपण गॅस चालूच ठेवून तिला तुपामध्ये गरम गरम कढईत घातलं तर ती पटकन तळाला चिटकून बसते आणि मिक्स केल्यानंतर त्याच्या गुठळ्या मोडणं खूप अवघड होतं. त्यामुळे गॅस बंद करूनच यामध्ये वाटलेली डाळ घालून घ्यायची आहे. बघा, गॅस बंद केलेला आहे तरीही डाळ थोडी तळाला चिकटलेली आहे. आता याला आपल्याला तुपामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स करून झाल्यानंतर गॅस चालू करायचा आहे. गॅस मंद ठेवायचा आहे आणि याला चांगलं 7 ते 8 मिनटं भाजून घ्यायचं आहे. डाळ चांगली पॅन सोडेपर्यंत मंद गॅसवरती याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर बघा, इथे मी साधारण 7 ते 8 मिनटं गॅसची आच मध्यम ते मंद करत करत डाळ थोडी भाजून घेतलेली आहे. आता यामध्ये अजून आपल्याला थोडं तूप घालायचं आहे आणि याला चांगलं मिक्स करून याला चांगलं अजून एक 7 ते 8 मिनटं मंद आचेवरती हलकासा रंग बदलेपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे. अजून एक 7 ते 8 मिनटं मंद गॅसवरती ही डाळ भाजून झाल्यानंतर बघा अशी मऊ मोकळी सुटसुटीत झालेली आहे. मगाशी कढईत डाळ टाकल्या त्याचा चिकट गोळा होता, पण आता अशी थोडी मोकळी झालेली आहे, म्हणजे भाजत आलेली आहे. पण याच्यामध्ये अजून तूप घालण्याची गरज आहे, म्हणून यामध्ये अजून थोडं तूप घालायचं आहे आणि डाळीचा रंग हलका बदलेपर्यंत याला असंच मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे. डाळ जितकी चांगली भाजली जाईल तितका आपला हलवा चवीला छान लागतो.
डाळ भाजण्याकरताच थोडा जास्त वेळ लागतो, बाकीची सगळी प्रोसेस पटपट होते. आता इथे मी मंद गॅसवरती अजून एक 7 ते 8 मिनटं ही डाळ चांगली भाजून घेतलेली आहे. बघा, याच्यातून थोडं तूपही बाहेर पडत आहे, त्यामुळे ही थोडी ओलसर दिसत आहे आणि छान अशी रवाळ ही झालेली आहे. मस्त अशी तांबूस रंगावरती भाजली गेलेली आहे. आता यामध्ये आपल्याला आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालून याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये मी 100 ग्रॅम खवा घालून याला मिक्स करून घेते आणि एक 2 ते 3 मिनटं यामध्ये याला परतून घेणार आहे. खवा घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर खवा नाही घातला तरीही चालेल. खवा न घालताही हा हलवा तितकाच चवीला छान लागतो. खवा छान मिक्स करून झाल्यानंतर अजून एक 2 ते 3 मिनटं हे मी छान परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा वेलची पावडर आणि 1 वाटी साखर घालून घ्यायची आहे. साखर ही आपल्याला त्याच वाटीने मोजून घ्यायची आहे, ज्या वाटीने आपण डाळ मोजून घेतलेली होती. आता याला आपल्याला एक 5 मिनटं मंद आचेवरती मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे साखर थोडी विरघळली जाईल. 5 मिनिटानंतर एकतर गॅस बंद करायचा आहे किंवा एकदम मंद ठेवायचा आहे आणि यामध्ये 1 वाटी उकळलेलं पाणी घालून याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मी आधीच एका पॅनमध्ये 1 वाटी पाणी केशर घालून उकळून घेतलेलं होतं. ते पाणी मी यामध्ये घालून घेतलेलं आहे. इथे तुम्ही पाण्याऐवजी दूधही वापरू शकता. तसंच जर तुम्हाला हलवा एकदम मऊसूत हवा असेल तर पाणी 2 ते 2.5 वाटी घालू शकता. गॅस बंद करून यामध्ये पाणी घालायचं, म्हणजे यामध्ये अजिबात गुठळ्या होत नाहीत. पाणी चांगलं मिक्स करून झाल्यानंतर गॅस चालू करायचा आहे, गॅस मंद करायचा आहे, यावरती झाकण ठेवायचं आहे आणि याला एक 2 ते 3 मिनटाची वाफ देऊन घ्यायची आहे. 2 ते 3 मिनटानंतर झाकण उघडायचं आहे आणि याला परत एकदा तळापासून छान असं हलवून घ्यायचं आहे. बघा, अगदी मऊसूत पण दाणेदार असा आपला हलवा तयार झालेला आहे. हा हलवा बनवण्याकरता साधारण 40 ते 45 मिनटं इतका वेळ लागलेला आहे. आता सगळ्यात शेवटी मगाशी जे आपण 2 चमचे तूप शिल्लक ठेवलेलं होतं, ते तूप यामध्ये घालायचं आहे आणि याला मिक्स करून अजून एक 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटानंतर गॅसची आच बंद करायची आहे. बघा, अगदी मऊसूत पण मोकळा सुटसुटीत रवाळ असा आपला हलवा तयार झालेला आहे. किती मस्त दिसत आहे, तुम्ही बघू शकताय. चवीला तर अप्रतिम झालेला आहे. आता हा एकदा मूग डाळीचा शिरा बनवलात तर 2 ते 3 दिवस छान टिकतो, कारण इथे आपण मूग डाळ इतकी चांगली भाजून घेतलेली आहे की 2 ते 3 दिवस हा छान टिकतो, जरी आपण यामध्ये पाणी घातलेलं असलं तरीही. हा हलवा बनवायला थोडा जास्त वेळ लागतो, पण चवीला अप्रतिम लागतो. आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा. तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, टुमटुमीत राहा. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.